नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्थळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपण स्विंग साठी रिकमेंड केलेले आहेत, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला 5% 10% साठी आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल आणि कोणते स्टॉक आपण आज काय केलेले आहेत, प्रॉफिट बुक केलेले आहेत. ओके, आणि त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती, तर आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड प्लॅन केले होते यावरती पण आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करणार डिस्कस करणार. आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये गॅब्रियल इंडिया जो आपल्याला प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी आला होता, त्या स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं होतं, फर्स्ट क्लास आपण काय केलं होतं, रिकमेंड केलं होतं. सो आज आपल्याला प्रॉफिट जर बुक करायचं तर गॅब्रियल इंडिया मध्ये आपण प्रॉफिट बुकिंग साठी तो स्टॉक आला होता, ज्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलेले, रिकमेंड केले. गॅब्रियल इंडिया आपण तो बाय केला होता 24 मे ला आपण तो रिकमेंड केला होता, ज्यामध्ये मार्केट जे करेक्शन आलं होतं त्या करेक्शन मध्ये जर तो कोणी होल्ड केला असेल, ओके, जर आपण स्टॉप लॉस 360 आपण स्टॉप लॉस सांगितलं होता, 380 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता. पण लॉंग टर्म पॉईंट साठी पण हा एक चांगला काउंटर होता, ज्यांनी आज तो होल्ड केलेला आहे. तर गॅब्रियल इंडिया मध्ये जवळपास किती टक्के प्रॉफिट बुक करता आला असता, या लेवलला आपण तो रिकमेंड केला होता 360 380 या रेंजला आपल्याला तो बाय करायचा होता. इथे आपण तो सजेस्ट केला होता, त्यानंतर मार्केट डीप साईडला आला होता. इथे जर आपण त्याला होल्ड केला असता तर आपल्याला कमीत कमी 6 ते 10% रॅली आपल्याला इथे पीक करता आली असती. ओके, सो एक लॉंग टर्म काउंटर होता. 360 ला आपण तो आणखी ऍव्हरेज करायला सांगितलं होता, जो मार्केटमध्ये आपण स्टॉप लॉस दिला होता. ओके, मार्केट थोडंसं डाऊन आल्यामुळे आपण काय केलं होतं, इथे 4 तारखेला एक मार्केटने इलेक्शन रॅलीमध्ये डाऊन साईडला रॅली दिली होती, त्यामुळे आपण तो 360 ला परत काय केला होता, 350 360 ला परत तो बाय करण्यासाठी ते रिकमेंड केला होता. ओके, इथे जर तो आपण बाय केला असता तर यामध्ये आपल्याला जवळपास जे टार्गेट जे असणार आहे, हे टार्गेट आपलं किती पॉईंट आपण बुक करू शकतो, 10% ची रॅली आपल्याला यामध्ये गॅब्रियल इंडियामध्ये आज पीक करता आली असते. ओके, 360 ला जर आपण तो बाय केला असता तर 15 ते 16% रॅली. ओके, सो ऍव्हरेज करून तो 370 365 ला जरी ऍव्हरेज झाला असता तर आपल्याला यामध्ये कमीत कमी 10% रॅली आपल्याला काय करता आली असते, गॅब्रियल इंडियामध्ये आपल्याला पॅक इथे बुक करता आली असते. ओके, गॅब्रियल इंडिया एक लॉंग टर्म काउंटर पण चांगला आहे, तो इथून पुढेही चांगली रॅली देऊ शकतो. ज्यावेळेस आपण तो रिकमेंड केला होता त्यावेळेस सांगितलं होतं एक लॉंग टर्म साठी जरी होल्ड करायचं असेल तर गॅब्रियल इंडियामध्ये तुम्ही एक लॉंग टर्म साठी पण त्याला काय करू शकता, बिंदास होल्ड करू शकता. ओके, पण ज्यांना 10% प्रॉफिट बुक करायचं आहे त्यांनी आज गॅब्रियल इंडियामध्ये काय केलं असणार, 10% प्रॉफिट बुक केलं असणार. त्याचबरोबर आपण एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी याचाही आपण आज प्रॉफिट बुक केलेला आहे. तर एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी आपण 2050 या रेंजमध्ये आपण बाय करायला सांगितलं होतं, 21 2050 या रेंजमध्ये बाय केला असेल तर एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला 21% रिटर्न तुम्हाला इथे बुक करता आले असते. ओके, सो तुम्हाला ज्यांनी इथे एंट्री घेतली होती आणि जो प्रॉफिट बुक केलेला आहे 21% त्यांनी आज काय केलेलं प्रॉफिट बुक केलं आहे, ते स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्हाला पाहता येईल. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये नाही आलेला, पण 20% रिटर्न साठी तुम्ही यामध्ये काय करू शकता, एक्झिट तुम्ही या ठिकाणी एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी मध्ये घेऊ शकता. ओके, हे दोन स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते. आज आपण जे स्टॉक जे रिकमेंड केलेले आहेत यामध्ये पहिला स्टॉक आपण टेलिग्राम चॅनल मध्ये अपडेट केलेले आहे, यामध्ये रोटोपम, त्यानंतर क्रिस्ट व्हेंचर्स आणि नेस्को. ओके, नेस्को मी लास्ट सेक्शन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, लास्ट वीक मध्ये नेस्कोवरती आपलं डिस्कशन झालं होतं की नेस्को तुम्हाला काय करायचं आहे, होल्ड करायचं आहे. ओके, नेस्को मध्ये आज कोणी काय केले असतील, प्रॉफिट सुद्धा बुक केलेले आहेत ज्यांनी डीप लेवलला बाय केले आहे. पण नेस्को इथून पण पुढे काय करू शकतो, चांगली रॅली देऊ शकतो. पहिला जो आपण प्लॅन केलेला आहे क्रिस्ट, तर क्रिस्ट मध्ये आपण 445 420 च्या रेंज मध्ये तुम्हाला तो ऍव्हरेज करता येईल. 480 520 प्लस टार्गेट साठी तुम्हाला काय करायचं, क्रिस्ट व्हेंचर्स मध्ये तुम्हाला एंट्री प्लॅन करता येईल. तो 445 420 ला जरी आपण तो बाय केला तर क्रिस्ट व्हेंचर्स मध्ये आपले जे टार्गेट जे असणार आहे, क्रिस्ट व्हेंचर्स जर आपण या ठिकाणी जर आपण जरी बाय केला तर क्रिस्ट व्हेंचर्स मध्ये आपलं टार्गेट जे असणार आहे 10% टार्गेट आपल्याला क्रिस्ट व्हेंचर्स मध्ये काय करता येईल, बुक करता येईल. ओके, तर क्रिस्ट व्हेंचर्स आपण या लेवलला बाईंग साठी सांगितलेला आहे. या लेवलला जर तो बाय केला, टार्गेट जे असणार आहे 420 ला जर तो अजून आला तर 420 ला तुम्ही त्याला आणखी ऍड करा. ओके, 525. ओके, 525 पर्यंत आपल्याला तो एक 20 ते 25% रॅली तुम्हाला देऊ शकतो. आणि क्रिस्ट व्हेंचर्स एक फास्ट रॅली देतो, त्यामुळे आपण त्याला एक 10% 15% साठी पण आपण त्याला काय करतो, प्लॅन करू शकतो. 440 नंतर आपण 425 च्या रेंज साठी जरी त्याला होल्ड केला तरी कमीत कमी आपल्याला 18% रिटर्न्स यामध्ये मिळू शकतात क्रिस्ट व्हेंचर्स मध्ये. ओके, जो आज ब्रेकआउट मध्ये आला होता, आपल्या सेटअप नुसार हा नेस्को आपण प्लॅन केलेला आहे, त्यानंतर क्रिस्ट व्हेंचर्स आलेले आहेत. असे जर पाहायला गेलं तर आपण जवळपास स्टॉक आलेले आहेत, 53 स्टॉक आले होते. यामध्ये 53 स्टॉक मध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त 3 स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत आपल्याला एंट्री आणि एक्झिट साठी.
त्याचबरोबर एक स्टॉक आला होता आयटीडीसी, ज्यांनी आज एंट्री पण घेतलेली आणि प्रॉफिट जरी बुक केला असता तर आयटीडीसी मध्ये तुम्हाला 7 to 8% ची रॅली तुम्हाला एका दिवसामध्येच काय केली असते, या काउंटरमध्ये तुम्हाला बुक करता आली असते. ओके, आयटीडीसी जर आपण बघितला तर आयटीडीसी इंडियन टुरिझम हा एक आपला या सेटअप मध्ये आला होता. यामध्ये जरी एंट्री जरी घेतली असती तर आपल्याला यामध्ये काय करता असतं, आयटीडीसी मध्ये ओके 720 725 रेंज मध्ये तो बाय करण्यासाठी 710 रेंज मध्ये तो बाय केला असता तरी अगदी आपल्याला यामध्ये 10% ची रॅली आपल्याला एका दिवसामध्ये काय करता आली असते, ते बुक करता आली असते. ओके, ज्यांनी एंट्री घेतलेली आहे त्यांनी ऑलमोस्ट 10% ची रॅली दिली होती, 10 to 12%. तर 10% ची रॅली काय केली या ठिकाणी तुम्हाला बुक केलेली तुम्हाला दिसते. ओके, तर हे जे काउंटर असतात हे आपल्या सेटअप नुसार आलेले असतात. अगदी काही दिवसामध्ये एका दिवसामध्ये पण तुम्हाला 10% प्रॉफिट बुक करायचा आहे तर ते स्टॉक तुम्ही इथे काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपण रोटोपंप हाही आपण प्लॅन केलेला आहे. रोटोपंप आपण अगोदरही प्लॅन केला होता. ओके, जो होल्डिंग मध्ये किती पर्सेंट प्रॉफिट चालू आहे तोही तुम्ही तिथे चेक करू शकता. इथे रोटोपंप मध्ये आपण एंट्रीसाठी प्लॅन करण्यासाठी सांगितलेले आहे. रोटोमध्ये तुम्ही जर एंट्री जर करणार आहात हा एक लॉंग टर्म काउंटर चांगला होणार आहे. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर रोटोपंपला तुम्ही एक 600 ते 700च्या टार्गेटसाठी पण तुम्हाला होल्ड करता येईल पुढच्या 5 ते 6 महिन्यासाठी. ओके, 470 450 ला तो बाय करायचा स्विंगसाठी. टार्गेट जे आपण त्याचं रिकमेंड केलेले आहे 490 520 प्लस, या दोन टार्गेटसाठी आपल्याला काय करायची, रोटोमध्ये आपल्याला एंट्री आज प्लॅन करायला सांगितले. ओके, यामध्ये आपल्याला 520च्या टार्गेटसाठी जर आपण थांबणार आहोत तर आपल्याला 10% to 11% 10 ते 11% रिटर्न हा काउंटर काय करणार आहे, एक पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला रोटोमध्ये 10 ते 11% टार्गेट आपल्याला इथे काय करता येईल, बुक करता येईल. त्यानंतर आपण तिसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे नेस्को. ओके, नेस्को मध्ये पण आपण एंट्री करण्यासाठी सांगितलेले. नेस्को 940 920च्या रेंज मध्ये बाय करायचा आहे. 980 1020 या दोन टार्गेटसाठी तुम्हाला नेस्को मध्ये काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. ओके, नेस्को जर आपण या लेवलला बाय केला असेल, ओके, नेस्को मध्ये कोणाची होल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता. तर याला टार्गेट जे असणार आहे 980 1020 या टार्गेटसाठी आपण काय करणार आहे, नेस्को मध्ये आपण याला होल्ड करणार. ओके, 1020च्या टार्गेटसाठी जर आपण नेस्कोला जर होल्ड करतोय तर यामध्ये सुद्धा आपल्याला एक 10% आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला नेस्को मध्ये 10% ची रॅली आपल्याला इथे बुक करते. ओके, तर हे स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत. आपल्या सेटअप नुसार आपण हे स्टॉक सिलेक्शन करत असतो. जो आपला बीटीएससी सेटअप आहे यामध्ये स्टॉक सिलेक्शन करून आपण त्यामध्ये एंट्री करतो. स्विंगसाठी तुम्हाला प्लॅन करायचं 5% 10% तुम्ही या स्टॉक मध्ये काय करता, एंट्री करू शकता आणि प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. ओके, हा जो पूर्णपणे सेटअप आहे हा तुम्हाला ऍडव्हान्स टेक्निक मध्ये शिकायला मिळतो. ओके, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रिडिक्शन परफेक्ट बनतात, एंट्री एक्झिट आणि प्रॉफिट बुक पुढे करायचं आहे. ओके, या सगळ्या तुम्हाला या सेटअप मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स टेक्निकच्या पार्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळते. आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड घेतले होते हे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. ओके, आपल्या सेटअप नुसार मार्केटमध्ये काय झालं होतं, एक अपसाइडला रॅली मिळाली होती. ओके, मार्केट गॅप अप मध्ये ओपन झालं होतं. पहिल्या टिक मध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग चालू होती, पण सेकंड टिक मध्ये आपण एक लेवल सांगितली होती 49,850 या लेवलच्या वरती गेल्यानंतर एक चांगली रॅली मिळू शकते ही लाईव्ह मार्केटमध्ये आपण प्रिडिक्ट केलं होतं आणि त्यानुसार एक कॉल साईडला आपली चांगली रॅली आपल्याला मिळाली होती. या 2 ते 3 कॅनल मध्ये जर एंट्री केली असती तर आपल्या दिवसाचं टार्गेट काय झालं असतं, अचीव्ह झालं असतं. आणि बँक निफ्टी ज्याच मिड वीक एक्सपायरी होती तर आपण 0-0 साठी आपण कॉल इथे प्रिडिक्ट केला होता, जो आपल्याला 50,000चा कॉल आणि पुट आपल्याला काय करायचा 50-60च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. ओके, पण यामध्ये मार्केट साईडवेज असल्यामुळे काय झालेलं आहे, दोन्ही साईडला मुवमेंट दिली होती आणि त्यानंतर मार्केट काय झालेलं आहे, साईडवेजच क्लोज झालेलं आहे. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये किंवा पी साईडला एक एंट्री मध्ये तुम्ही नो प्रॉफिट नो लॉस किंवा ज्यांनी होल्ड केला असेल एक 700 रुपये नॉमिनल लॉस मध्ये एक लॉट जर घेतला असेल तर आपल्याला तिथे एक्झिट करावी लागली असतात. ओके, तर हे आपण ट्रेड जे प्लॅन केले होते आपल्या सेटअप प्रमाणे आपण काय करतो, लाईव्ह मार्केटमध्ये हा जो सेटअप आहे हे सेटअप नुसार आपण काय करतो, ऑप्शन ट्रेडिंग साठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याची ट्रेड आपण काय करतो, लाईव्ह मध्ये प्रिडिक्ट करतो आणि त्यामध्ये आपण एंट्री एक्झिट आपण करतो. ओके, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला जर करायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्हाला हा पूर्णपणे सेटअप शिकवला जातो आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवला जातात. हा कोर्सचा ड्युरेशन तुम्हाला पूर्णपणे 1 वर्ष प्रोव्हाइड केला जातो, कारण ऑप्शन तुम्हाला 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये शिकता येत नाही. त्यामुळे आपण त्याला ऑप्शन कोर्स साठी हा पूर्णपणे 1 वर्ष तुम्हाला लाईव्ह सपोर्ट ठेवलेला आहे, ज्यामुळे तुमच्या स्ट्रॅटेजी ही परफेक्ट बनतात आणि तुम्हाला लाईव्ह सपोर्ट पण तुम्हाला मिळत असतो. तुम्ही जर स्विंग ट्रेडर असाल, ओके, प्रॉफिट तुम्हाला पोर्टफोलिओ डिझाईन करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलचा जो कोर्स त्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्सला पण तुम्ही जॉईन करू शकता.
ओके, हे जे स्टॉक मी जे रिकमेंड करतोय तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी रिकमेंड करतोय, कारण आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल मेंबर्स आहेत ज्यांना हा सेटअप पाहिजे त्यांच्या एंट्री एक्झिट परफेक्ट बनण्यासाठी किंवा त्यांनी एंट्री एक्झिट कुठे केलेले आहे हे तुम्हाला मी काय करतोय एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतो. ओके, सो तुम्हाला हे अनालिसिस जे असतात तुम्हाला कसे वाटतात, स्टॉक अनालिसिस कसे वाटतात, याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.